लॉग इन करा मुंबईतक.in वर। महाराष्ट्र सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे की हा जो निर्णय आहे तो अत्यंत धक्कादायक, महाराष्ट्रावर अन्याय करणारा निर्णय आहे आणि ह्याच्याबद्दल आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच ह्याच्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा। कारण ज्या पद्धतीचा निर्णय आलेला आहे त्याच्यातनं आता स्पष्ट झालेलं आहे की राज्य सरकारकडे आरक्षणामध्ये बदल करण्याचे अधिकार नाहीत। राज्य सरकार याबाबत सुतोवाच करू शकतं, केंद्र सरकारला आपल्या सूचना देऊ शकतं आणि त्याच्यावरती केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं। नक्की हा निर्णय काय आहे? ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड प्रशांत कांजळे आपल्या बरोबर असणार आहेत आणि ते आपल्याला समजावतील। कारण आधीच या पूर्ण निकालाबद्दल राजकारण सुरू झालेलं आहे, काही ठिकाणी मराठा समाजाने आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे। पण नक्की या निकालाचे काय अर्थ निघतात? प्रशांत कांजळे हे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड होते, इंटरव्ह्युनर होते या पूर्ण याचिकेमध्ये, ज्याच्यामध्ये राज्य सरकारचा निर्णय, महाराष्ट्र विधानसभेने घेतलेला निर्णय, महाराष्ट्र विधानसभेचा कायदा हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला होता आणि त्या कायद्यावरती जो निकाल आला त्यावेळेस प्रशांत कांजळे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड म्हणून त्या ठिकाणी काम करत होते। तर आपण महाराष्ट्र सरकारची बाजू ऐकून घेतली, ज्या सरकारने खरं तर हा निर्णय आणला होता, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने, आणि विरोधी पक्ष आता जो आहे त्यांचं म्हणणं काय आहे। देवेंद्र फडणवीस बोलतायत, त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया आणि नंतर प्रशांत कांजळेंकडे जाऊया। नंतरच्या काळामध्ये जेव्हा नवीन बेंच तयार झाला आणि त्या बेंच पुढे ही केस गेली, त्यावेळी आत्ताच्या सरकारनं त्याच्यासमोर ज्या काही बाबी मांडल्यात त्या मांडत असताना कुठेतरी समन्वयाचा अभाव आम्हाला पाहायला मिळाला। 2-2, 3-3 वेळा वकिलांना आमच्याकडे माहितीच आली नाही असं सांगावं लागलं, आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही असं सांगावं लागलं आणि त्या माहितीअभावी केस ॲडजन करावी लागली। एकूणच समन्वयाचा मोठा अभाव हा पाहायला मिळाला आणि त्यातून या कायद्याला स्थगिती मिळाली। खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा एक नियम आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये कायद्याला कधी स्थगिती मिळत नाही। ऑर्डिनन्सला, अध्यादेशाला स्थगिती मिळते पण कायद्याला स्थगिती मिळत नाही। एक अलिखित त्यांचा नियम असा आहे आणि अनेक जजमेंट्स अशी आहेत की कायद्याच्या संदर्भात अंतिम सुनावणी झाली पाहिजे, त्याला स्थगिती देता येत नाही। परंतु तरी देखील या समन्वयाच्या अभावातनं त्या ठिकाणी कायद्याला स्थगिती मिळाली आणि ज्यावेळी स्थगिती मिळाली त्याच वेळी आमच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली की जर कायद्याला स्थगिती देत नाहीत तर या ठिकाणी स्थगिती का मिळाली। त्यानंतर राज्य सरकारने लार्जर बेंचकडे आम्ही जाणार असं सांगितलं, कित्येक दिवस रिव्ह्यू पिटिशनच दाखल झालं। तर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की सरकारमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव होता, बाजू नीट मांडली गेली नाही आणि त्याच्यामुळे कायद्याला स्थगिती मिळते। नॉर्मली आपण बघतो की ऑर्डिनन्स जो असतो, अध्यादेश असतो, त्याला स्थगिती मिळते, पण यावेळेस मात्र कायद्याला स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने, असा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी काढला होता। राज्य सरकारचं मात्र ह्याच्याबद्दल असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाकडनं मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे। फडणवीसांच्याच वकिलांनी बाजू त्या ठिकाणी राज्य सरकारची मांडली होती, म्हणजे फडणवीस सरकारने जे वकील नेमले होते त्यांनीच बाजू त्या ठिकाणी मांडली होती असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। पण नक्की काय झालेलं आहे कोर्टामध्ये आपण समजून घेऊया प्रशांत कांजळेंकडनं, कारण राजकीय चिखलफेक एका बाजूला आणि कायद्याची भाषा ही दुसऱ्या बाजूला असते, त्यामुळे नक्की कोर्टामध्ये काय झालंय। प्रशांत, तुम्हाला पहिला प्रश्न हाच आहे, या निकालाचा अर्थ काय काढू शकतो आपण की यापुढे राज्य सरकार कुठल्याही घटकाला अशा पद्धतीने आरक्षण देऊ शकणार की नाही देऊ शकणार? राज्य सरकारकडे जे अधिकार आधी होते 102nd अमेंडमेंटच्या आधी, ते अधिकार सध्या तरी जे निकालात जो आलाय, जस्ट आता पूर्ण ऑर्डर अजून यायची आहे, पण जेवढं ज्या पॅराचं वाचन झालं कोर्टामध्ये त्याच्यानुसार तर असं दिसतंय की 102nd अमेंडमेंट अपहेल्ड केले कोर्टाने आणि 102nd अमेंडमेंट प्रमाणे सेंट्रल लिस्ट हा शब्द जो वापरला गेला त्याच्याप्रमाणे कोर्टाने असा निर्णय घेतला की सगळे अधिकार हे केंद्राकडे शिफ्ट झालेले आहेत। राज्यांना नवीन कायदा करायचा की ज्याच्यानुसार एखादा घटक असेल की ज्याला रिझर्वेशन मिळेल, तो अधिकार आता राज्याकडे राहिलेला नाहीये आणि तो अधिकार केंद्राकडे शिफ्ट झालाय। राज्य आता ऍट द मोस्ट शिफारस करू शकतात आणि शिफारस केल्यानंतर केंद्राने त्याच्यावर निर्णय घ्यायचा।
नाही, याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने जी 102वी घटना दुरुस्ती केली होती त्याच्यानुसार केंद्र सरकारकडे हे अधिकार आले होते की नक्की कुठला सेक्शन हा बॅकवर्ड आहे, म्हणजे राज्य सरकारचं जे बॅकवर्ड क्लास कमिशन आहे त्यांच्याकडनं हे अधिकार काढून आता केंद्र सरकारच्या बॅकवर्ड क्लास कमिशनकडे अधिकार देण्यात आले होते. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा कायदा करण्यात आला होता. ते कितपत योग्य होतं याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे? ज्या वेळेला 102nd अमेंडमेंट झाली ती ऑगस्ट 2018 साली झालेली आहे आणि नोव्हेंबर 2018 साली निकाल आलेला आहे हायकोर्टाचा. त्यावेळेला जेव्हा ऍक्ट आला त्यावेळेला कुणालाच हे माहित नव्हतं की अशा पद्धतीचं त्याचं इंटरप्रिटेशन होऊ शकतं. हे फर्स्ट टाइम झालेलं आहे की 102nd अमेंडमेंट कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे रेफर झालं आणि कॉन्स्टिट्युशनल बेंचनं त्याच्यावर निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यावेळेला जेव्हा हायकोर्टमध्ये निकाल झाला त्यावेळेला हायकोर्टमध्ये जी सेंटर आहे त्यांच्या वतीनं बाजू मांडण्यात आली की सेंट्रल लिस्ट जरी शब्द वापरलेला असेल तरी सुद्धा राज्याचे अधिकार अबाधित राहतील आणि सेंटरचे अधिकार हे सेंट्रल लिस्ट पुरते मर्यादित राहतील. आता सुद्धा जो निर्णय आलाय तो युनॅनिमस निर्णय नाहीये, 3:2 असा निर्णय आता झालेला आहे. 2 जजेस जे आहेत ते असे म्हणतायत की राज्यांना अजूनही अधिकार आहे त्यांच्या राज्यामध्ये कुठले घटक बॅकवर्ड क्लासमध्ये आहेत हे ठरवण्याचा. 3 जजेस जे आहेत ते म्हणतात की हा अधिकार राज्यांना नाहीये, राज्यांना किंवा स्टेट कमिशन बॅकवर्ड कमिशनना फक्त एवढाच अधिकार आहे की ते रेकमेंड करू शकतात, शिफारस करू शकतात सेंटरकडे की हा ठराविक जो क्लास आहे हा बॅकवर्ड आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना लिस्टमध्ये इन्क्लूड करा. पण तुम्हाला काय वाटतं की राज्य सरकारकडनं जी बाजू मांडली गेली या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण जवळपास 2 ते 3 वर्ष हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालू आहे, त्याच्या आधीचं बेंचने ते मग कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे रेफर केलं, त्याच्यावरती निर्णय घ्यायचा कॉन्स्टिट्युशन बेंच त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे. नक्की राज्य सरकारकडनं आपली बाजू मांडताना काय गोष्टी समोर ठेवण्यात आला आणि जो आरोप सतत केला जातोय की समन्वयाचा अभाव होता, काही गोष्टी नाही ठेवण्यात आल्या, नक्की ह्याच्याबद्दल आपल्याला काय विचार करता येईल? समन्वयाचा अभाव असा कुठं मी स्वतः तिथं मॅटरमध्ये होतो, पूर्ण वेळ ऐकलंय मॅटर, माझे आर्ग्युमेंट्स झाले, सरकारच्या वतीने आर्ग्युमेंट्स मी ऐकलेले आहेत. असं मला तरी कुठं जाणवलेलं नाहीये की समन्वयाचा अभाव होता याच्यामध्ये, कारण की सगळे जे वकील होते जे इन्व्हॉल्ड होते त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेत या मॅटरमध्ये. म्हणजे इव्हन फॉर दॅट मॅटर सिनियर ऍडव्होकेट्स जे आहेत त्यांनी म्हणजे माझ्याकडे लिस्ट आहे पूर्ण, माझ्याकडे जवळपास 55 ड्राफ्ट आहेत फक्त नोट्सचे सिनियर ऍडव्होकेट्सनी बनवलेले. म्हणजे असं नाहीये की एफर्ट्स घेतले गेलेले नाहीयेत, पण आता ते शेवटी कायदा कुठल्या बाजूने जातो किंवा कशा पद्धतीने निकाल येतो हे शेवटी जजेसवर अवलंबून राहतं. त्यांचं इंटरप्रिटेशन वेगळ्या पद्धतीनं होतं, आम्ही आमचं इंटरप्रिटेशन मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि तो 100% झालाय असं माझं मत आहे. नाही, पण राज्य सरकारकडनं काय बाजू मांडण्यात आली होती? जी सुप्रीम कोर्टाची हिअरिंग झाली त्याच्यानंतर मग 10 दिवस वाट बघून 10 दिवसाच्या वेळानंतर मग हा निर्णय घोषित करण्यात आला. तेवढे दिवस लावले ते हा पूर्ण निकाल लिहिण्यामध्ये. तर नक्की राज्य सरकारकडनं या सगळ्या प्रकरणामध्ये काय बाजू मांडण्यात आली आणि राज्य सरकारचं काय म्हणणं होतं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झालं कॉन्स्टिट्युशनल बेंचच्या समोर? त्यावेळेला राज्य सरकारने बाजू मांडली त्यावेळेला राज्य सरकारनी जे 6 प्रश्न कॉन्स्टिट्युशन बेंचने उपस्थित केले होते ते क्वेश्चन्स आहेत ना ते आन्सर करायचा प्रयत्न केला गेला राज्य सरकारकडनं. त्यातले 3 क्वेश्चन होते, ते 3 क्वेश्चन असे आहेत की इंदिरा साहनीचं जजमेंट आहे 1992चं, ते 9 जजेसचं जजमेंट आहे तर ते 11 जजेसकडे रेफर करायची गरज आहे का? तर राज्य सरकार किंवा इनफॅक्ट आमचंही म्हणणं असंच होतं की ते रेफर करायची गरज आहे, कारण की 50% मर्यादा जी घालून दिली गेलेली आहे ती या जजमेंटमुळे आलेली आहे. कॉन्स्टिट्युशन मध्ये 50% हा रेफरन्स कुठंच मिळत नाही. त्याच्यामुळं आता ही गरज आहे. जर 50%च्या पुढे बरीचशी राज्य गेलेली आहेत आणि ईडब्ल्यूएस आता जे आलेलं आहे जे 103rd अमेंडमेंट आहे तर त्यांनी सुद्धा 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे. त्याच्यामुळे कोर्टाने हा जो निर्णय आहे इंदिरा साहनीचा त्याला परत रिलूक करावं, परत बघावं ते की निर्णय आता योग्य आहे का, कारण की त्याच्यात अमेंडमेंट झालेले आहेत आता बऱ्याचशा, तर तो आहे का नाही हे पहिले क्वेश्चन होता. त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता की गायकवाड रिपोर्ट जो आहे गायकवाड कमिशन रिपोर्ट बॅकवर्ड क्लास कमिशनचा महाराष्ट्र सरकारचा बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट जो होता तो ठीक आहे. ओके, बरोबर. तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट मध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस प्रूव्ह झालेत का की मराठा कम्युनिटी ही बॅकवर्ड आहे, ह्याचे सर्कमस्टान्स जे आहेत एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्स. कारण की पहिला क्वेश्चन कोर्टाने निगेटिव्ह धरलाय, विरोधात गेलाय, 50% ओलांडता येत नाही असं म्हटलंय. मग 50% ओलांडता येत नाही जर इंदिरा साहनी बरोबर असेल तर त्याच्यामध्ये फक्त पॅरा नंबर 810 आहे, त्याच्यामध्ये म्हणले की
एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्स मध्येच फक्त 50%ची मर्यादा तुम्हाला ओलांडता येते. मग गायकवाड कमिशनचा रिपोर्ट 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्स लागतात ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्स व्यवस्थितरित्या प्रूव्ह करतो का, हा दुसरा प्रश्न होता. त्याच्यावरती आर्ग्युमेंट झाले, त्याच्यावरतीही सुप्रीम कोर्टानं तो सेट असाइड केला रिपोर्ट, तो मांडलेला नाहीये रिपोर्ट, आणि ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस नाहीयेत असं सुप्रीम कोर्ट म्हणलेलं आहे. आणि तिसरा पॉईंट होता तो 102nd अमेंडमेंट. एक मिनिट, जो दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्याच्या वेळेस राज्य सरकारने गायकवाड कमिशनचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाच्या समोर ठेवला, या खंडपीठासमोर, आणि त्यांचं म्हणणं होतं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस हे गायकवाड कमिशनने मांडलेले आहेत असं राज्य सरकारचं म्हणणं होतं, बरोबर? हो. आणि ती गोष्ट सुप्रीम कोर्टाने बोला, जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट मध्ये म्हणजे जवळपास 1500 पेजचा रिपोर्ट आहे तो, आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस हे पूर्णपणे नमूद केलेले आहे. ते इव्हन एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस जे आहेत ते पूर्णपणे वाचण्यात आलेत कोर्टामध्ये, दाखवण्यात आले जजेसला, पण ते त्यांच्याकडनं डिस्बिलीव्ह झालेत. म्हणजे जेवढे आम्ही ज्या प्रकर्षाने आम्ही सांगायचा प्रयत्न केला की हे रिपोर्टमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस आहेत, किंवा इनफॅक्ट एवढा स्टडी झालेला आहे, या प्रकारे सर्व्हे झालेले आहेत, या प्रकारे सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, या सर्व गोष्टी कोर्टामध्ये मांडण्यात आल्या. पण ते आता शेवटी डिपेंड करतं कोर्ट कुठल्या बाजूनं विचार करते किंवा त्या कुठल्या अँगलनं त्या रिपोर्टकडे बघताय, मग त्यांनी तो डिसबिलीव्ह केलाय. ओके. आणि तिसरा मुद्दा तुम्ही म्हणत होतात? तिसरा मुद्दा असा आहे की 102nd अमेंडमेंट नुसार जे 342A आहे आर्टिकल, त्याच्यामध्ये जी अमेंडमेंट झाली आणि त्याच्यानंतर जो सेंट्रल लिस्ट हा शब्द त्याच्यामध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये इनपुट करण्यात आलेला आहे, त्याच्यानुसार इव्हन केंद्र सरकार सुद्धा हेच म्हणत आहे की राज्य सरकारच्या अधिकारांना आम्ही धक्का लावणार नाही. म्हणजे हे आर्ग्युमेंट त्यांचं हायकोर्टमध्ये सुद्धा होतं केंद्र सरकारचं, हेच आर्ग्युमेंट त्यांनी सुप्रीम कोर्टातही केलं. तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची पॉवर डिल्यूट झालेली आहे, राज्य सरकारकडे आता पॉवर नाही असं म्हटलेलं आहे. इनफॅक्ट केंद्र सरकारने स्वतः मान्य केलेलं आहे की राज्य सरकारची पॉवर गेलेली नाही, असे आर्ग्युमेंट झालेले आहे. त्या पद्धतीचा ऍफिडेव्हिट सुद्धा कोर्टामध्ये गेलेला आहे. पण अल्टिमेटली कोर्टाने जे 3:2 त्याच्यामध्ये पण डिफरन्सिएशन आहे, 3:2 पकडले कोर्टाने 3 जजेसनी की राज्य सरकारला आता पॉवर उरलेल्या नाही. मग ह्याचा अर्थ आपण असा काढू शकतो का की 102वी घटना दुरुस्ती झाल्यामुळे मराठा आरक्षणाचा बळी गेला असं आपण म्हणू शकतो का आत्ताचं जजमेंट बघता? नक्कीच. कारण की जर 102nd अमेंडमेंट जर झालं नसतं किंवा ते अंमलात आलं नसतं तर अजून सुद्धा मग राज्याला अधिकार राहिला असता की नवीन कायदा करायचा, जो की आता सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे तो नाहीये. त्याच्यामुळे आता फक्त सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे रेकमेंडेशन होऊ शकतं एखाद्या बॅकवर्ड क्लासचं, ते पण सेंट्रलला. त्याच्याशिवाय राज्य सरकारकडे अधिकार आता शिल्लक राहिलेले नाही. आता या जजमेंट नंतर 5 जजेसच्या खंडपीठाच्या या जजमेंट नंतर आता राज्य सरकारकडे काय ऑप्शन आहे तुमच्या मते? आता राज्य सरकार एक तर रिव्ह्यू पिटिशन फाईल करू शकतं याच्यामध्ये, आणि जर रिव्ह्यू पिटिशन अनसक्सेसफुल झालं तर क्युरेटिव्ह पिटिशन फाईल करता येतं. पण त्याचे चान्सेस फार रेअर आहेत की ते सक्सेस होण्याचे. तर दोन आता लिगल व्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये की रिव्ह्यू पिटिशन आणि क्युरेटिव्ह पिटिशन. तर सध्या हे दोन प्रकारे राज्य सरकार त्याच्यावर लिगली जाऊ शकतं. आणि थर्ड वे माझ्या मते जो आहे, थर्ड वे आहे की परत नवीन कमिटी नेमून नवीन रिपोर्ट तयार करून स्टेट बॅकवर्ड कमिशननी तो रेकमेंड करावा सेंटरला, आणि सेंटर कॅन देन ऍड, सेंटरकडे ती पॉवर आहे की सेंटर मग ऍड करू शकते. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद प्रशांत तुमचे की तुम्ही सोप्या शब्दामध्ये नक्की सुप्रीम कोर्टात काय घडलं हे तुम्ही समजावून सांगितलं. कारण राजकीय गदारोळामध्ये बऱ्याचदा ज्या गोष्टी घडलेल्या असतात आणि ज्या कोर्टात घडलेल्या असतात, ज्या ऑन रेकॉर्ड असतात, त्याच लोकांच्या समोर येत नाहीत. तुम्ही त्या गोष्टी समजावून सांगितल्या. लॉग इन करा मुंबईतक.in वर.